बाहेर मस्त असा पाऊस पडत आहे, तर मी ठरवलं की आज कुरकुरीत भजी बनवूया। तर मी 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेले आहे, चणा डाळीच्या बेसनचं पीठ, आणि 1 मोठा चमचा अजवाईन। आता यामध्ये मी 1 मोठा कांदा उभा बारीक चिरून घेतलेला आहे, त्याने चव छान येते। 1 चमचा ओवा हातावर चोळून टाकायचा, अर्धा चमचा लाल तिखट, 7 ते 8 बारीक चिरलेल्या मिरच्या। आता आपण छान पीठ मळून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळायचं, जास्त पातळही नको। 1 वाटी चणा डाळीला मला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे, पाहू शकता। अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता आपण ह्याला 15 मिनिटं असंच भिजायला ठेवू आणि मग भजी करायला घेऊ। कढाईमध्ये मी आता 7 ते 8 मोठे चमचे तेल घालून ठेवलेले आहे आणि आता ते चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग आपण ह्यामध्ये भजी करूया। पाहू शकता आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे। 1 चिमटीभर मी सोडा टाकला होता, पाहू शकता। तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण ह्यामध्ये भजी सोडूयात। 1 मिनिट आपण असंच तेलात छान तळू द्यायचं आणि मगच आपण पलटी करायची। मीडियम आणि लो आचेवरती आपण हे भजी छान तळून घेऊयात आणि गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपण ही भजी छान तळूयात। पाहू शकता आपली भजी छान तळली गेलेली आहेत आणि आता आपण ह्याला काढून घेऊयात।